विश्रामबाग चौकात रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धास भरधाव रिक्षाने जोरात धडक दिल्याने शंकर कृष्णा हेगडे राहणार न्यू रेल्वे स्टेशनजवळ सांगली हे गंभीर जखमी झाले. सदरचा अपघात हा बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी शशांक शंकर हेगडे वय वर्ष 27 राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित रिक्षाचालक किरण लोहार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी शंकर हेगडे हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील न्यू रेल्वे स्टेशन परिसरात राहतात. बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शंकर हेगडे हे घरापासून सांगलीकडून मिरजेकडे जाणारा मुख्य रस्ता ओलांडून विश्रामबाग बसस्टॉपकडे चालत निघाले होते. त्यावेळी सांगलीकडून मिरजेकडे संशयित रिक्षाचालक किरण लोहार हा त्याच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक MH10CQ 4554 ही भरधाव वेगात घेऊन निघाला. या रिक्षाने शंकर हेगडे यांना जोराची धडक दिली आणि या अपघातात हेगडे गंभीर जखमी झाले. जखमी हेगडे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी शशांक हेगडे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित रिक्षाचालक लोहार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी विश्रामबाग.